नमस्कार मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना ज्ञात असेल की खोपोली नगर परिषदेतर्फे खोपोली बाजारपेठेमध्ये अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर अशी अपेक्षा होती खोपोलीकरांना की आता तरी खोपोली नगर परिषदेच्या कारवाईनंतर खोपोली बाजारपेठ हा मोकळा श्वास घेईल। आणि आता आपण खोपोली नगर परिषद हद्दीतील प्रमुख स्थानावरती उभे आहोत, जिथे हा खोपोली शहरातला प्रमुख चौक मानला जातो। दीपकच्या चौकामध्ये आपण यावेळेला उभे आहोत। आपण जर पाहत असाल तर आता खरोखर दीपकचा जो चौक आहे हा अतिशय मोकळा आणि सुटसुटीत आपल्याला पाहायला मिळतोय। एकही हातगाडी इथे नाहीये, एकही भाजीवाले इथे बसलेले नाहीयेत, परंतु संध्याकाळी 5 वाजल्यानंतर जसं खोपोली नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजाची वेळ संपते त्याच्यानंतर मात्र हा संपूर्ण पट्टा जो आहे, आपण माझ्या मागेपर्यंत पाहत असाल, हा संपूर्ण पट्टा जो आहे तो हातगाड्यांनी भरून जातो। इथे आईस्क्रीमच्या गाड्या लागतात, फळाच्या गाड्या लागतात, भाज्यांच्या गाड्या लागतात। त्याचबरोबर मागची जी गल्ली आहे याच्या म्हणजे जी स्टेशनकडे जाणारा जो रस्ता आहे उतार, इथे सुद्धा संपूर्ण भाजीवाल्या जे आहेत ते अर्धा रस्ता नाही म्हणता येणार, पण रस्त्याचा बराचसा भाग जो आहे तो कव्हर करून तिथे आपली भाजीची दुकानं लावून बसतात। आणि त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेला या प्रमुख चौकामध्ये सगळ्यात मोठी ट्रॅफिक कोंडी होते। माझा आणि खोपोलीकरांचा नगर परिषदेला असा प्रश्न आहे की खोपोली नगर परिषद ही फक्त संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अतिक्रमणावरती कारवाई करणार आहे का? संध्याकाळी 5 वाजल्यानंतर कुठेही अतिक्रमण करा अशी सूट देण्यात आलेली आहे का? खोपोली नगर परिषद जे आहे ते अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना ओव्हर टाइम लावून 8 वाजेपर्यंत ड्युटी करायला लावेल का? आता आपण पाहणार आहोत थोड्या वेळाने। याच्यानंतर आम्ही आपल्याला दाखवत आहोत की त्या दिवशी खोपोली नगर प्रशासनामार्फत अतिक्रमणावरती जी कारवाई करण्यात आली संपूर्ण बाजारपेठेमध्ये, त्या कारवाईचा खरोखर काही फरक पडलेला आहे का? कारण ज्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली होती त्यांची दुकानं असतील, त्यांचे स्टॉल असतील, ते परत रस्त्यावरती आलेले आहेत। मग ही कारवाई फक्त लोकांचे डोळे झाक करण्यासाठी केली गेली होती का? हा माझा प्रश्न खोपोली नगर परिषदेला आहे। 5 मार्च रोजी खोपोली नगर परिषदेचा अतिक्रमण विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या मार्फत दीपकच्या नाक्यापासून स्टेशनकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडवरती जी कारवाई करण्यात आली ती ही कारवाई आहे। आणि आपण पाहत असाल या कारवाईमध्ये तिथल्या सर्व भाजीवाल्यांना उठवण्यात आलेलं आहे। तिथले जे काही बोर्ड रस्त्यावरती लावण्यात आले होते ते बोर्ड सगळे काढण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर समोर जे काही मिठाईची दुकानं असतील, नाश्त्याची दुकानं असतील आणि त्यांचे जे काही स्टॉल बाहेर लावण्यात आलेले होते ते स्टॉल देखील त्यावेळेला काढायला लावलेले आहेत। आणि आता जरा पाहूया आपण 5 मार्च नंतर आज दिनांक 1 एप्रिल रोजी तिथली परिस्थिती काय आहे? काही त्या कारवाईनंतर फरक पडलेला आहे का? जैसे ते तशीच परिस्थिती आजही आहे। आणि आता आपण पाहत आहोत आताची जी दृश्य जी आपण पाहत आहात ही 1 एप्रिलची म्हणजे आजची दृश्य आहेत। आणि आपण पाहत असाल आता दुपारची वेळ आहे म्हणून इथे भाजीवाले बसलेले नाहीत, पण संध्याकाळी 5 नंतर भाजीवाले इथे बसणार। त्याचबरोबर हातगाड्याचं आपण पाहत असाल तर इथे 4 ते 5